उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांशी संवाद साधत होते। तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात। सांगलीमध्ये शाही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली। गणपती पंचायतन संस्थांच्या शाही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली, तर पुढील 5 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आले। पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली आणि मिरवणूक संपन्न झाल्यानंतर बाप्पा विराजमान झाले। समस्त सांगलीकरांना आमच्या राजघराण्याकडून शुभेच्छा। आज गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्या प्रसंगी मी सगळ्यांना आपल्याला आमंत्रण करते की आपण नेहमीच्या उत्साहाने सांगली दरबारात येऊन त्याचा आनंद लुटावा आणि 3-4 दिवस जे काय प्रोग्राम आहेत त्याच्यात तुम्ही सहभागी व्हावं आणि जरूर यावं असं आमचं सगळ्यांच्याकडनं आमंत्रण आहे। गणपती महाराजांची प्रतिष्ठापना झाली दरवर्षीप्रमाणे आणि आता पुढचे 5 दिवस सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि दरबार हॉलमध्ये सांगलीकरांच्यासाठी उत्तम व्यवस्था ठेवली आहे, तेव्हा त्याच्यात येऊन भाग घ्यावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे मी सांगलीकरांना आमंत्रण करतोय। 5व्या दिवशी नेहमीप्रमाणे रथोत्सव होईल आणि त्याच्यानंतर विसर्जन। त्या रथोत्सवात सुद्धा सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणाने भाग घ्यावा असे मी आवाहन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।